टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ऐसे मला वाटतं की या राजकारणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यक्तिगत मैत्रीचं माझं सांभाळत आहे। प्रत्येक गोष्ट राजकारणाच्याच भूमिकेतून पाहिलं पाहिजे असं नाहीये। दंगल हे मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी घडवली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय, काय वाटतं तुम्हाला? दंगली संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट संदर्भामध्ये सभागृहात माहिती दिलेली आहे। त्यामुळे चौकशी अंती जे समोर येईल म्हणून आता शांतता प्रत्येकाने ठेवावी हीच भूमिका आहे। विनाकारण कोणाला तरी या संदर्भात पुढे असे बेदल वक्तव्य करणं हे बरोबर नाही आहे। वर्ष झाली आता उकळून कशाला काढायचं, कायद्यानं साड्यांनी वागावं असं अजित दादांची भूमिका नाही, लोक भावना आहे आणि त्याच्यामध्ये समाजाच्या ज्या भावना घडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने या देशाची सांस्कृतिक आध्यात्मिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम केलं, त्यांचा कपडे ठेवून कोणाच्या उद्योगाकडे करतो आपण, काढलंच गेलं पाहिजे। पवार आणि शरद पवारांची आज भेट झाली, त्यावरून संजय राऊत टीका करतात की आम्ही अशा पद्धतीने भेटी घेत नाही आणि मी ते सांगतोय की संजय राऊत यांना अजून ती राजकारणाच्या पलीकडची गोष्टी समजलेली नाहीये। आपलं स्वतःचं मत टिकवण्याचा सगळ्यात त्याचा वेळ खर्च होतोय त्याच्याकरता। राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या नातेसंबंधामध्ये मात्र घुसू नाही का? कोणतं राजकारण आहे की भेटणार तर ते वेगळ्या अर्थकारण आहे। अजून ते प्रकल्पाचा संजय राऊत नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।